नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे एका नवीन योजनेसोबत, ज्याचे नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना. जाणून घेऊया याबद्दल माहिती. बघा, योजनेचे नाव आहे इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना, महाराष्ट्र, राज्य महाराष्ट्र, विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, लाभार्थी राज्यातील विधवा महिला, लाभ दर महिना 600 रुपयांचे आर्थिक सहाय्य. उद्देश विधवा महिलांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे. लाभार्थी बघा कोण कोण असणार आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा. लक्षात घ्या, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रुपये 600 प्रति माह निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा उद्देश काय असणार आहे बघा, लक्षात घ्या. राज्यातील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांचा आर्थिक स्थितीमध्ये सुधार आणणे, राज्यातील विधवा महिलांचे जीवनमान सुधारणे, विधवा महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे व त्यांना सशक्त बनवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आता बघा, यासाठी पात्रता काय असणार आहे. अर्जदार विधवा असणे आवश्यक आहे. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचाच रहिवासी असावा. अर्जदाराचे वय 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराकडे सरकारने जारी केलेल्या बीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कार्ड असणे आवश्यक आहे. अर्जदाराला सरकारकडून इतर कोणतीही पेन्शन किंवा आर्थिक मदत मिळत नसावी. अर्जदार हा करदाता नसावा. अर्जदार कोणत्याही सरकारी किंवा खाजगी संस्थेत नोकरीला देखील नसावा. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी कागदपत्र काय लागणार आहेत लक्षात घ्या. अर्जदाराचे आधार कार्ड, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, वय प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, पतीचा मृत्यू दाखला, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्र लागणार आहेत. लक्षात घ्या. अर्ज कसा करावा लागणार आहे. अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकतो किंवा भेट द्या या वेबसाईटला www.sjsa.maharashtra.government.in. थँक यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.